मित्रांनो, आज आपला ब्लॉग आहे. आपण जे आहे आज जे आपलं बीडचं जे पाले आहे आपण तिथं फिरण्यासाठी जाणार आहोत आणि सोबत आपले मित्र आहेत सलीम भाऊ एकदा आपल्या प्रेक्षकातून ते माहिती द्या. हो भाई लोक काय म्हणते अजून मग आपलं एमएनएस मोटर वाहन बाजार आहे. ज्याला कुणाला गाडी हवी आहे त्यांनी इथं एमएनएस मोटर वाहन बाजार इथं व्हिजिट करून इथं गाडी बघावी. आपलं तेलगाव नाका येथे वाहन बाजार आहे. तुमचं का आपल्या प्रेक्षकाला मोबाईल नंबर सांगून द्या. 8484039090 8484039090 हे माझा मोबाईल नंबर आहे. आणि मित्रांनो एक तुम्हाला मी सांगू शकतो, सलीम भाऊकर तुम्हाला सगळ्यात कमी किमतीत आणि सगळ्यात नंबर गाड्या भेटतील हे मला स्वतःला माहिती आहे. बघू शकतो स्टॉक वगैरे सलीम भाऊकर भरपूर आहे. स्टॉकची काही कमतरता नाही आहे. आता असं आहे हे जे पूर्ण आहे बघू शकता. आपल्याकडे जी गाडी पाहिजे आहे ती गाडी ह्यांच्याकडे मिळू शकते तुम्हाला. तर आपण भेटू नंतर पालेज गेल्यावर. बघू शकता आपण आहेत सध्या पालेज चाललो आहे आणि आपले ड्रायव्हिंग जे आहे सलीम भाऊ करीत आहेत. तर मित्रांनो बघू शकता आपण असं आराममध्ये आणि हे मध्ये निघलो. सलीम भाऊ काय म्हणतात मग अजून प्रेक्षकांना आपल्या? काय नाही, निवांत. प्रेक्षकांनी आपली काळजी घ्यावी, वेळेवर जेवण करावे, सगळं वेळेवर काम करावं. अच्छा सलीम भाऊ सध्या कोणतेही व्यसन लावून घेऊ नये. सध्या जे ऍक्सिडेंट होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याबद्दल मी हे बोलणार आहे की आजकाल काय नवीन नवीन गाड्या येत आहे. आजकाल काय लोनवर गाडी भेटते. पूर्ण 20,000 रुपये किंवा लाख रुपये भरले डाऊन पेमेंट की गाडी नवीन भेटून जाते. आणि आजकालचे तरुण लेकरं गाड्या नवीन शिकतात. 4 दिवस झाले की रोडवर गाड्या आणतात आणि कुठं तरी जाऊन काहीतरी करतात. आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे ज्यात आईवडिलांनी काळजी घेऊन लेकरांना गाड्या दिल्या पाहिजे. कारण की जीव एवढे स्वस्त नाही कुणाचे. बरोबर तुमचं आहे का नाही? बरोबर गेला पाहिजे. आणि आता सध्या पूर्ण सेन्सर गाड्या आहे. सेन्सर पाय ठेवलं की गाडी एक सेकंदात कुठून जाईल सांगता येत नाही. आता सलीम भाऊ तुमचं काय म्हणणं, सेन्सर गाड्या बेस्ट की आपल्या ज्या ओल्ड मॉडेल आहेत त्या B4 गाड्या? काय आता म्हणजे टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने दोन्ही गाड्या चांगल्याच आहे. जसं दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी वाढत चालली त्या प्रकारे न्यू टेक्नॉलॉजी येत चालली आणि नवीन नवीन प्रमाणे गाड्यामध्ये बदल होत चालला आहे. तर लोकांनी थोडंसं गाडी कोणती घ्या पण त्याला काळजीपूर्वक चालवा. कोणती व्यसन ना करता चालवा. बरेचशा ठिकाणी जे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण आहे ते नशेमध्ये जे लोक गाडी चालवतात त्या ठिकाणी हे कृत्य घडते. असे बरेचसे लोक आहे ज्यांचे काय चूक नसताना त्यांचे जीव गेलेले आहे. तर थोडं गाडीवर बसल्यानंतर एक तर ते चुकीचंच आहे. कुणी ड्रिंक करू नये किंवा कुणी काय शराब वगैरे पिऊ नये, दारू पिऊ नये. हे विनंती आहे माझी सगळ्यांसाठी. कारण की मित्रांनो बघू शकता आपण सलीम भाऊने जे आपल्याला आहे एक मस्तपैकी संदेश दिला आहे. तर मी आशा करतो की आपले जेवढे व्ह्युअर्स आहे सबस्क्रायबर आहे या संदेशचं हे करतील. कारण मित्रांनो खरं आहे जेवढे ॲक्शन होते तर जिंदगीमध्ये तुम्ही काही करा पण ॲक्शन अशी गोष्ट आहे मित्रांनो 5 मिनिटाच्या तुमच्या फास्ट जाण्यामुळं किंवा स्पीडने जाण्यामुळं तुमचं पूर्ण लाईफ बरबाद करू शकते. मित्रांनो तुम्ही जर तुमचा हातपाय फ्रॅक्चर झाला तर ठीक आहे, थोडं काय नाही. पण जर तुमचा जर हातपाय एकदमच कामातून गेला तर मित्रांनो तुम्ही जिंदगीभर उठू शकत नाही. आता माझ्या बऱ्याचशा मित्रांनो असं झालं आहे की त्यांच्या फक्त 5 मिनिटाच्या फास्ट जाण्यामुळे त्यांनी गाडीची स्पीड ओव्हर स्पीड केली आणि त्याच्यामुळे मित्रांनो आज ते हातरुण्याच्या बाहेर सुद्धा उठू शकत नाही. मला माहिती आहे. तर निश्चितच सलीम भाऊ तुम्ही जो सांगितला आहे संदेश हा खूप चांगला दिला आहे. त्याच्याबद्दल तुमचे खरं म्हणलं तर आभार आहे. तर भेटू मित्रांनो तिकडे गेल्यानंतर. ओके थँक्स. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि